आता यावर एबीपी माझाची भूमिका जाणून घेऊयात, सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद. पूर्वी आपण माध्यम म्हणून गेला काही काळ ज्या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्या ड्रग्ज, सेक्स रॅकेट्स, आर्थिक फ्रॉड्स आणि हत्यांच्या बातम्या खूप आहेत. आणि याच बातम्या आपल्याला दाखवावं लागतंय, हे आपलं दुर्दैव. त्याहून वाईट म्हणजे या बातम्या काही केल्या महाराष्ट्रात थांबताना दिसत नाहीयेत. म्हणूनच कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा प्रश्न समाजालाच विचारावासा वाटतोय. कारण आपला महाराष्ट्र फक्त राज्य नाही, तर भूमी आहे विचारांची, भूमी आहे क्रांतीची, भूमी आहे संस्कृतीची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमानं उभी राहिलेली ही भूमी आज स्वाभिमान, शौर्य आणि न्यायाची ओळख होती. पराक्रमाबरोबरच संतांच्या वारशानं समृद्ध झालेल्या या मातीनं समाजाला विचारांची, मूल्यांची आणि मानवतेची दिशा दिली. एखादी गौरवशाली परंपरा तेव्हाच पुढे जाते जेव्हा नवी तरुण पिढी तिला पुढे नेते. नाहीतर ती परंपरा तिथेच खुंटते आणि हळूहळू काळाच्या पडद्याआड विसरल्या जाते. आपण जेव्हा प्रगत, समृद्ध होतो, नवनवे क्षितिज उघडू लागतात, तेव्हा जगातील चांगलं वाईट सगळ्यालाच वाट मोकळी होते आणि तिथेच अनेकांची गाडी रुळावरून घसरते. पण आपल्याला अभिमान असणाऱ्या महाराष्ट्रात आजवर सेक्स, ड्रग्ज आणि फ्रॉडला 3 फिल्टर्स होते. ते म्हणजे कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय. आणि आता हेच 3ही फिल्टर्स गळून पडलेत का असा प्रश्न पडावा, अशी आजची स्थिती आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. यानंतर एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. पैनासोनिक एसी, इंडिया का नया कैप्टन कूल, जिसकी एडवांस